सिंदखेड राजा तालुक्यातील दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरे व फळबागा अशा या घटकांवर सरळ परिणाम सिंदखेड राजा तालुक्यातील प्रत्येक गावात दिसत आहे। त्यातच सोनाक्षी येथे गणेश सोडुंके यांच्या शेतीतील 1.5 एकरावर असलेली डाळिंबाच्या झाडांची फळबाग पूर्णपणे वाढली आहे। पाण्याच्या भीषण टंचाईमुळे विहीर, शेततलाव कोरडा झाल्यामुळे डाळिंबाच्या बागाला शेतकऱ्यांना पाणी देता येत नसल्याने ही बाग पूर्णपणे पाण्याअभावी वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली आहे। कोणतेही उत्पन्न न निघता ही बाग वाढली आहे। 50,000 रुपये खर्च करून लहानची मोठी केलेली झाडे लागण्याच्या अवस्थेत असताना पाण्याअभावी वाढली आहे। फळबागेला लागलेला खर्चही निघाला नाही। यामुळे आर्थिक कचाट्यात शेतकरी सापडला आहे। आता बाग पाण्याअभावी वाढल्यामुळे वाढलेली झाडे तोडण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। कोणताही आर्थिक फायदा न होता उलट जवळचे असलेले पैसे खर्च करून फळबाग लावला होता, मात्र कोणतेही उत्पन्न यामधून मिळाले नाही। उलट तोडण्याचाही खर्च शेतकऱ्याला करावा लागत आहे। तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र झाली असून गुरांच्या पाण्याचाही प्रश्न समोर उभा आहे। सर्व स्तरावर आता शेतकरी संकटात सापडला आहे। खरीप हंगाम तोंडावर आहे, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत। शेतीतून रब्बीचे कोणतेही उत्पन्न मिळाले नाही, त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी करावी कशी हा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे। विसेन न्यूज अमरावती।